आणि लॉयल्टी रिवॉर्ड होत नाही आणि ते कंपनीला दोष देत राहतात. ॲक्च्युली ते कंपनीला दोष न देता त्यांनी जर इकोसिस्टीम समजून घेतली, प्रत्येक कंपनीला त्यांना माहिती असतं एखादा माणूस त्यांच्याकडे बरेच वर्ष आहे म्हणजे तो तिथून सोडून जाणार नाही, तो कम्फर्टेबल झाला आहे आणि कंपनीलाही जे काम करायचं आहे तेवढंच काम त्याच्याकडून होतं आहे, नवीन स्किल किंवा नवीन काही होत नाही आहे. आणि कंपन्या नेहमी टेक्निकल कंपन्या तरी ट्रान्झिशन होत राहतात, त्यांना न्यू स्किल्स पाहिजे राहतात आणि न्यू स्किल्सची डिमांड असते आणि तसेच प्रोजेक्टही असतात. म्हणून तुम्ही बघाल की जे नवीन पोरं आलेले असतात स्विच करून वगैरे त्यांना एक्स्ट्रा पॅकेज दिलेले असतात आणि इतरांना कमी पॅकेज भेटतात. तर त्याचं कारण हेच आहे. ज्यांनाही जे कंपनीत काम करत आहे किंवा नवीन फ्रेशर्स आहेत त्यांनी जास्तीत जास्त स्विच करावे. 2 ते 3 वर्षात एक कंपनी स्विच झाली पाहिजे, तेव्हा कुठं तुमची प्रत्येक वेळेस ग्रोथ होईल. आणि सेकंडली जेव्हा लोक सॅलरीची डिमांड करतात, HR ला घाबरतात की माझं सिलेक्शन होईल का नाही. जर तुमची स्किल्स स्ट्रॉंग असेल तर HR कडे बजेट असतो नवीन पोझिशन्सचा, त्यांची एक रेंज असते. ज्या रेंजमध्ये ते बसत असणार तिथंच तुम्ही जर ट्राय केलं तर ऑब्व्हियसली तुम्हाला 100%, 150%, 200% भेटू शकते, डिपेंड की तुमची सॅलरी किती आहे. ऑलरेडी तुम्ही हायर ब्रॅकेटमध्ये असाल तरी तुम्हाला 30% तरी स्कोप असतो. तर हे काही टॅक्टिक्स आहेत आणि इंटरव्ह्यूमध्ये नेहमी खरंच बोलावं असं नसतं. तर इंटरव्ह्यूच्या जी पोझिशनसाठी रिक्वायरमेंट आहे, ज्याच्यासाठी हायरिंग होते, त्याचे स्किल्स वेगवेगळे असतात, प्रत्येक ठिकाणी प्रोसेस वेगवेगळी असते, तर तुम्ही त्याप्रमाणे प्रिपरेशन करू शकता आणि तसे इंटरव्ह्यूमध्ये आन्सर करायचे असतात.